विठ्ठलाच्या पायाला आणि अंगाला जखम का झाली आणि ती कोणी बरी केली? संत सेनानावी हे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील एक महान आणि परम प्रिय संत होते. ते बांधवगडचे राजे वीरसिंह यांचे वैयक्तिक न्हावी. संत सेना महाराज हे व्यवसायाने न्हावी असले तर त्यांचे मन नेहमी विठ्ठल भक्तीत रमलेले असायचे. एक दिवस राजा वीरसिंह यांनी सेना महाराज यांना हजमतीसाठी त्वरित राजवाड्यात बोलावले. राजाचा सेवक सेना महाराजांच्या घरी निरोप घेऊन आला. त्याच वेळी सेना महाराजांच्या घरी काही वारकरी संत मंडळी आले होते आणि घरात टाळ मृदुंगाच्या गजरात विठ्ठल नामाचे भजन सुरू होते. भजनात सेना महाराज इतके तल्लीन झाले की त्यांना वेळेचे भान राहिले नाही. त्यांच्या पत्नीने त्यांना राजाचा निरोप दिला, पण भक्तीच्या आनंदात बुडलेल्या सेना महाराजांना तिथून उठावेसे वाटले नाही. त्यांनी राजाच्या आज्ञेकडे दुर्लक्ष केले. इकडे राजवाड्यात राजा वीरसिंह सेनानावींची वाट पाहून प्रचंड संतापला. एका सामान्य न्हाव्याने राजाच्या आज्ञेचा अवमान केला. हा राजाचा मोठा अपमान होता. क्रोधाच्या भरात राजाने सैनिकांना आदेश दिला, सेना न्हाव्याला साखळदंडाने बांधून ताबडतोब दरबारात हजर करा आणि त्याला नदीत बुडवून मारून टाका. विठ्ठलाने सेनानावी महाराजांचे रूप घेतले व मोहरा दे. आपल्या परम भक्तावर आलेले संकट पाहून पंढरीचा पांडुरंग विठ्ठल भक्ताचे मदतीचे होऊन आले. देवाचे भक्तावर किती प्रेम असते यांची प्रचिती येथे येते. विठ्ठलाने हुबेहूब सेनानावी महाराजांचे रूप घेतले. हातात न्हावेची कातडी पिशवी आणि तो धावत राजवाड्यात पोहोचला. राजे रागवलेले होते, पण सेनानावी महाराजांच्या रूपातील विठ्ठलाला आरशात पाहताच त्यांचा राग कुठल्या कुठे पळाला. विठ्ठलाने राजाची हजामत करण्यास सुरुवात केली. देवाने जेव्हा राजाच्या डोक्याला व अंगाला सुगंधी तेल लावले तेव्हा राजाला एक अलौकिक आणि दिव्य आनंद अनुभूती झाली. राजाला त्या तेलाच्या वाटेत कटाक्ष चतुर्भुज विठ्ठलाचे रूप दिसले. राजा त्या आनंदात पूर्णपणे हरवून गेला. हजामत पूर्ण झाल्यावर बनावटी सेनानावी महाराजांनी राजाचा निरोप घेतला आणि जाताना राजाने आनंदी होऊन सेनानावी महाराजांच्या पिशवीत सोन्याच्या मोहरा घातल्या. विठ्ठलाने ती पिशवी नेऊन खऱ्या सेना महाराजांच्या घरात ठेवली आणि तो दृश्य भजन संपल्यावर सेनानावी महाराजांना श्रद्धा आली आणि त्यांना जाणीव झाली की आपल्याकडून राजाचा खूप मोठा अवमान झाला आहे. राजा आपल्याला नक्की शिक्षा करणार या भीतीने आणि चुकीच्या भावनेने ते थरथर कापणाऱ्या हाताने आपली पिशवी घेऊन राजवाड्यात पोहोचले. त्यांना पाहताच राजा सिंहासनावरून उठला आणि सेना महाराज यांच्या पाया पडायला गेला. राजा म्हणाला, सेना, आज तुम्हाला जे सुख दिलेस, ते रूप दाखवले ते अद्भुत होते. सेना महाराज चक्रावून गेले. त्यांनी सांगितले, महाराज, मी तर आत्ताच येत आहे. मी भजनात गुंतलो असल्याने सकाळी येऊ शकलो नाही. मला क्षमा करा. राजाने खात्री करण्यासाठी सेना महाराजांची पिशवी उघडून पाहिली तर त्यात सोन्याच्या मोहरा चमकत होत्या. सेना महाराजांना समजले की आपल्यासाठी स्वतः पांडुरंग न्हावी बनून आला होता. राजाला हे सत्य समजले आणि तो सेना न्हावी महाराजांच्या परमभक्त बनला. या प्रसंगाशी जोडलेली एक अतिशय भावनिक कथा विठ्ठलाच्या पायाला झालेल्या जखमेची आहे. जेव्हा विठ्ठल सेनानावी महाराजांचे रूप घेऊन राजाची हजामत करत होता तेव्हा एका प्रसंगात विठ्ठलाने राजाच्या पायाला सुगंधित तेल चोळले आणि राजाची सेवा केली. पण जेव्हा खरे सेना महाराज घरातून आपली पिशवी घेऊन निघाले ना, तेव्हा त्यांना घरात सोन्याच्या मोहराने भरलेली पिशवी आधीच दिसली होती. देवाने आपली सेवा केली या विचाराने सेनानावी महाराजांचे हृदय भरून आले. ते देवाला म्हणाले, देवा, माझ्यासारखा सामान्य न्हाव्यासाठी तू राजाची चाकरी केलीस, त्याचे पाय चिपलेस असे मानले जाते. जेव्हा विठ्ठल राजाची हजामत करत होता तेव्हा राजाच्या तीक्ष्ण आणि धारदार अंगठ्या
किंवा कट्यारीचे टोक लागून विठ्ठलाच्या पायाला, हाताला जखमा झाली होती. भगवंताने विठ्ठलाचे संकट निवारण्यासाठी भगवंताने भक्ताचे संकट निवारण्यासाठी स्वतःच्या शरीरावर ती जखम सोसली होती. जेव्हा सेना महाराज पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनाला गेले तेव्हा त्यांनी पाहिले की विठ्ठलाच्या पायातून रक्त येत होते आणि तिथे जखम झाली होती. ही जखम आपल्या लाडक्या देवाच्या अंगावर आपल्यामुळे जखम झाली हे पाहून सेना महाराजांच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागली. त्यांनी अत्यंत व्याकुलतेने देवाची प्रार्थना केली. त्यांनी पांडुरंगाच्या चरणावर डोके ठेवले आणि त्यांच्या भक्तीच्या व प्रेमाच्या अश्रूंनी ती जखम धुतली गेली. सेना महाराजांनी अत्यंत आदराने आणि दासी भावाने देवाच्या पायाला हळद, कुंकू आणि सुगंधी लोणे लावले. भक्तीचे अथांग प्रेम, प्रायचित्य आणि भक्तीचा स्पर्श होतात विठ्ठलाची ती जखम पूर्णपणे बरी झाली. विठ्ठलाने हसून सेना महाराजांना मिठी मारली. ही कथा दर्शवते की देव हा भावाचा व भक्तीचा भुजग केला असतो. भक्तावर संकट आले की देव स्वतःचे श्रेष्ठत्व विसरून अगदी न्हाव्याचे रूप घेण्यास आणि त्याचे कष्ट स्वतःच्या अंगावर झेलण्यासाठी मागे पुढे पाहत नाही. स्वतः संत सेना न्हावी महाराजांची ही कथा वारकरी संप्रदायात संत सेना न्हावी महाराजांची हा असणारा प्रसंग वारकरी संप्रदायात श्रद्धेने गायला जातो. अशा विठ्ठलाच्या ते स्वतः या व्यक्तीचे आपल्या भक्तांचे संकट वेळी ते स्वतः त्या व्यक्तीचे वान्य रूपात धावून जातात. हा प्रसंग जर आवडला असेल